त्याच्यानंतर दुसरा एक अँटिक पीस दिसला आपल्याला। याचा विषय असा आहे, डोक्यापेक्षा ताकदीचा वापर जास्त। तर नमस्कार मित्रांनो, मी आन्या ब्लॉगर। आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचे सगळ्यांचं स्वागत। नवे कपडे घालून बहादरवाडीला आल्यानंतर पहिल्यांदा हा अँटिक पीस भेटला आपल्याला। सध्या गँगस्टर बहादरवाडी मध्ये लईच ट्रेंडिंग लाईन। 10 लाखाची गाडी घेतली, लोकांना पेढे पण वाटेल आणि त्याच्यात गांजा फुकल्यानंतर गाडीची टायर वरती करून तंगडीतो। त्याच्यानंतर दुसरा एक अँटिक पीस दिसला आपल्याला। याचा विषय असा आहे, डोक्यापेक्षा ताकदीचा वापर जास्त करीतो। शेवटी बॉडीचा जोर दाखवून रडवलं राव पोऱ्याला। शेवटी मुलं हे देवघरची फुलत असतात। 4 नद्यांचा उगम पाहिल्यानंतर निघालो आम्ही वाढदिवसाला। थोडं जास्तच लांब जायचं होतं, मग गाडी 120 च्या स्पीडनं दामटवली। रात्री वाढदिवस झाल्यानंतर बसलो होतो झोपातून उठून आणि इथून 15-20 किलोमीटर दुसरीकडे जायचं होतं पाहुण्यांक। मग सकाळी बाहेर निघून बघितलं तर ऊन डोक्याच्या वर आलं। आता म्हटलं फ्रेश होऊन निघावं लागन आपल्याला पण। मग फ्रेश होऊन अर्ध्या तासात पाहुण्यांच्या गावात आलो। मग म्हटलं या गावातून अजून आपल्याला लय लांब जायचं। एवढ्यात आपल्याला हे दोघ जण टायर खेळताना दिसले। आता म्हटलं यांची झाली माझ्यासारखी जंट जिंदगी। परत एकदा शब्दाला पूर्ण विराम देऊन कॅमेरा चारही दिशेला फिरवून घेतला। जर तुम्हाला या गावाचं नाव माहिती असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा। तेवढ्यात कार्यकर्त्याला टरबूज खरबूज घ्यायचे होते। मग दुकानात आलो। दुकानात आल्यानंतर पहिल्यांदा 2 बोट दाखवून घेतले कॅमेऱ्यात बोट दाखवल्यानंतर डायरेक्ट पंपावर आलो। एक वेळेस गाडी पंक्चर झाली तर चालेल, पण पेट्रोल नाही संपलं पाहिजे। पेट्रोल टाकून झाल्यानंतर पाहुण्यांच्या घरी 120 च्या स्पीडनं आलो। नाश्ता पाणी झाल्यानंतर पब्लिक लागली ना चर्चा करायला। कार्यकर्त्याला म्हटलं चर्चा वस्तूवर गाड्या तरी सावलीत आपण। गाड्या सावलीत लावल्यानंतर जत्रातले मोठमोठे हत्यार उभे होते। 2 बोट दाखवून म्हटलं एक हत्यार घरी घेऊन जावं होतं आपल्याला। पाहुण्यांना भेटून घरी आल्यानंतर पब्लिक लागली लिंब तोडायला आणि त्याच्यात एक छोटा भीम डायरेक्ट वर चढलेला। म्हटलं आज काही लिंबांचा एंड होतो काय। मग चला मग येतो पुढच्या ब्लॉग मध्ये।